गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. सो खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट केला जातो आहे. शिमग्यावरून गावावरून डायरेक्ट आल्यानंतर आज ब्लॉग शूट करतो आहे. सो आता आम्ही सिद्धिविनायक मंदिरला जातो, पण मी ब्लॉग तिकडे शूट नाही करणार आहे, कारण की ऑलरेडी मी ब्लॉग हा शूट केलेला आहे तिकडे. सो तुम्ही जाऊन तो पहिला बघा. आणि कामावरून तर 2 वाजता आलो, 5 वाजता उठलो, 2 तासात ना 3 तास झोपलो. आणि आता आम्ही उठून सिद्धिविनायक मंदिरला चाललो आहे. सो आम्ही दोघंच आहोत. मला कधी आठवत पण नाही की मी एवढं सकाळी लवकर उठून कधी सिद्धिविनायक मंदिरला आलो आहे. आज पहिल्यांदा मला असं वाटतं की आज 7 वाजता मी सिद्धिविनायक मंदिरला चाललो. ह्याला सवय आहे, तू जातो ना 7 वाजता? येस, एव्हरी टाइम. सकाळी 7 वाजता? येस. हां, मी एवढं लवकर नाही, संध्याकाळी अफी थोडं 12 वाजता कधी गेलो असेल तर, पण एवढं सकाळी तर कधीच नाही. मी फर्स्ट टाइम जातो. सो आता आमचं दर्शन पण झालं. आम्ही किती 2 मिनिटाच्या आतमध्ये 5 मिनिटं लागले. हां, पण खूप खाली होतं, म्हणजे जास्त रश पण नव्हती, की एवढ्या सकाळी लोक नाही येत. हां, जवळचे लोक येतात, पण आता आमचं दर्शन पण झालं. आता आपण कुठे होतं? रुद्राच्या घरी झोपलेत सगळे बाहेर. तो रुद्र पण झोपला आणि रुद्राचे घरवाले पण झोपलेत. 5 मिनिटं लागले ना, म्हणजे माझा ब्लॉग बघायला पाहिजे लोकांनी. त्याला 2 मिनिटात झालाय. तू बघितला? हां, बघितलं मस्त झालं. 2 मिनिटात दर्शन झालं बा. तर आम्हाला प्रसाद भेटले, जे एक्झिट मध्ये जी प्रसाद भेटते. कशी आहे? सॉरी कट. दर्शन झालं. आता भूक लागली आता ठीक. आणि इकडे दादरला तर 7 वाजता काय उघडत पण नाही. चिकन काय चावल चिकन खायला? चिकन मंदिर आल्यानंतर चिकन. येस, चिकन खाऊ द्यायला. जेव्हा मम्मी ब्लॉग बघते माझा, मम्मीला हा ब्लॉग दाखवतो तुझ्या. चिकन खातो मंदिरात. रिपोर्ट करून ठेवलं तुझं चॅनल. रिपोर्ट स्पॅम नाही, सगळं खोटं आहे. हे सगळं तुम्ही त्याचं ऐकू नका. तुम्ही मला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. पण आपण ट्रेननी पण गेलो असतो यार. ट्रेननी झालं बरं. ट्रेननी लगेच पोहोचलो असतो. ट्रेनने उगाच टॅक्सी घेऊन जाते. चुपचाप ट्रेननी गेलो असतो, 15 मिनिटात पोहोचलो असतो आपण. शो ऑफ करायचं बंद कर. शो ऑफ तू करते, तू घेऊन आले. मी नाही घेऊन, मी तर बोलत नव्हतो. का जातो ट्रेन नाही? 5 मिनिटं स्टेशन आहे इकडून. बोल. फोन फेकून दे. आता मी पण फोन चेंज करणार. तू घेऊन देते का? एकदा मी इकडे आलो तो. हे विजा ऑफिस इकडे ना साठी मग मी गेलो होतो तिथे. कशाला गेला तू? मित्रासोबत गेलो ना, विजा अप्लाय करत होतो. आता जसं ऊन आलं यार, एवढं गरम होतं. ठीक आहे, सकाळी 8 वाजता पण आम्हाला गरम होत होतं. त्या दिवशी पाऊस पण पडला. कॅमेरा कॉन्शियस दगडीच आहे इकडे. तू काय एवढी लाजते पण? अरे पण काय नाही आवडत. तू काय बोलू नकोस. तू काय फोन फेकणार? तुझा फोन घेईन, मला काय. आता आम्ही चर्चगेटला पोहोचलो आहे. पण आम्ही आता ट्रेननी येणार होतो, पण माझी आत्तीची इकडे कामावर जाते. मग तिथं मोठी माणूस आहे, मग तिथे कॅबनी जाते. मग तिच्यासोबत आम्ही आता आलो. आणि आता ओमकारचं कॉलेजचं काहीतरी काम आहे, आम्ही तिकडे कॉलेजमध्ये जातो आहे. मग ते सबमिट केल्यानंतर आम्ही घरी निघू. भूक तर लागली, घरातून थोडंसं खाऊन निघालं, पण तरीसुद्धा परत आम्ही थोडं खायला जाऊ. बघूया. हे काय? तो बॉम्बे हाईकोर्ट. सही है. कैसे धूप में इतना खेल सकते हैं भाई? खेलते भाई, क्रिकेट प्रेमी लोग खेलते. तू भी आता था? मैं नहीं आता था, तू ही क्रिकेट समझेगा. हम लोग खेलते भाई. नहीं, मैं भी खेला हूँ, पर बहुत स्कूल टाइम पे थे. स्कूल. हाँ, कौन सा होगा देखते. साला किधर से बॉल आ जाएगा वो समझेगा नहीं. चलो फाइनली ओमकार का कॉलेज आ गया.
कितने दिन आया रे कॉलेज से? बस क्या एग्जाम का टाइम आता है, क्यों? एग्जाम देने। सिर्फ एग्जाम देना, बाकी का लेक्चर्स? तेरे जैसा नल्ला कॉलेज थोड़ी था। हाँ नल्ला कॉलेज दिख रहा है हालत कॉलेज की। नाम दिखा, नाम की देख, नाम लिखा ही नहीं है। चूतिया बोल छुपा है बहुत छुपा है नाम। केसी कॉलेज, केसी नाम कॉलेज। लिख लेंगे ना, पब्लिक उधर ही खाओ जाएगी। रहने दे। ओके, सो तुम्ही जी लास्ट फ्रेम बघितली ती चर्चगेटची होती. आम्ही ओमकारच्या कॉलेजमध्ये गेलो होतो आणि ओमकारचं काहीतरी पेपर वर्क होतं. ते सगळं झाल्यानंतर आम्ही रिटर्न घरी आलो, का की खूप जास्त ऊन होतं आणि खूप जास्त गरम होत होतं आणि ते कंट्रोल होत होतं आणि नाही काय सुचत होतं काय शूट करायला. मग आम्ही घरी आलो आणि नंतर घरी आल्यानंतर एक कळलं की मला एक गिफ्ट आलंय. सो हा गिफ्ट मला नाही माहिती होतं एक टाइमला की कोणी पाठवलं. नंतर कळलं की माझ्या चाचूने मला गिफ्ट केलंय आणि हे पहिलं माझं यूट्यूब गिफ्ट असणार आहे. माझ्या फॅमिलीकडूनच आहे, असं कोणी बाहेरून पाठवलं नाही. आणि हा पण मी विचार केला की चला ह्याचं अनबॉक्सिंग पण करू. सो हा माझा फर्स्ट अनबॉक्सिंग व्हिडिओ असणार आहे माझ्या पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती. आणि फर्स्ट गिफ्ट माझ्या यूट्यूबच्या ॲक्सेसरीजसाठी आलेलं आहे. बिग शाउट आउट टू माय चाचू ज्यांनी मला हा गिफ्ट केलाय आणि खरंच खूप चांगलं वाटलं गिफ्ट. आणि आता अनबॉक्सिंग करूया. सो इकडे अनबॉक्सिंग करताना मी बघितलं इकडे कुठली ब्रँडिंग नाही दिली. सो मला नाही माहिती आहे कुठलं ब्रँडचं हे. ॲक्च्युली पहिली गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलो, हे ट्रायपॉड आहे. त्याने जे गिफ्ट केलं आणि खूप चांगलं ट्रायपॉड मला असं आता वाटतं. सो आता मला नाही कळत आहे ह्याचा कंपनी नेम काय. इकडे फक्त लिहिलं आहे R16S आणि सेल्फी स्टिक आहे विथ ग्रीप हँडल. सो ही अशी काहीतरी बॉक्स आहे त्याचा. आता आपण ह्याला ओपन करूया. सो आता तुमच्या समोरच हे मी अनबॉक्स करतोय. आतमध्ये बघूया ह्याच्या काय. सो हे असं काहीतरी बॉक्स आहे. सो आता आपण ओपन करूया. मी पण अजूनपर्यंत फक्त एकदाच ओपन केलंय, एवढं मी नाही आतमध्ये बघितलंय. सो हे बॉक्स ओपन करूया. आणि इकडे काहीतरी ब्रँडिंग पण लिहिलं नाही, बहुतेक चायना आयटम तर नाही, सॉरी चाचू. सो मग आता हे ओपन केलंय आणि ह्याच्या आतमध्ये असं काय आहे, एवढंसं छोटं मला असं वाटतंय. ओके, हे पिशवी जे होतं हे आपण ओपन केलं. हे असं काहीतरी दिसतंय. याची क्वालिटी पण खरंच चांगली वाटते. यूज कसं करायचं मला नाही माहिती, मी पण फर्स्ट टाइम ओपन करतोय. हे काहीतरी असं आहे. बहुतेक ही मला वाटतं लाईट आहे. आणि इकडे बटन आहे. हा इकडे बटन पण आहे. हा ही लाईट आहे, ही ॲक्च्युली लाईट आहे. ह्याचं उजेड एवढं नाही आहे. हा आहे, थोडं बहुत आहे. आणि मला वाटतं इकडे फोन ठेवायसाठी आहे. हे ओपन, हां हे ओपन असं होतं. ओके, हे फिरतं. वाव, हे खरं चांगलं वाटलं. हे जे फिरतंय नाईस. हो, आणि हे माहिती नाही काय आहे, हे जे माहिती नाही. हे हँडल आहे. ओके, हे असं शूट, पण हे पण हँडलच आहे. हे ब्लॉक करायला खरंच खूप चांगलं वाटेल मला वाटतं. आणि ही स्टिक काय आता हे वरती ओपन होतं. त्याच्या आतमध्ये काय, ही वायर आहे. याला चार्ज करायचं आहे की कुठे, बहुतेक चार्जिंगसाठी. इकडे मॅन्युअल बुक पण आहे, नंतर आपण त्याला बघूया. तर हे असं काहीतरी दिसतंय आणि मला वाटतं हे ओपन होतं. हे आपण सांगितलं कसं करतो. ओके, इकडून ओपन होत आहे बहुतेक. सो याला आपण असं ओपन करायचं. ओके, हे असं काहीतरी आहे. हे असं काहीतरी आहे बहुतेक वरती. ओके, हे खूप मोठं आहे. एवढं खूप मोठं आहे. अरे बापरे, ऍक्च्युली खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. हे खूप मोठं आहे. चांगलं आहे, खरं चांगलं वाटलं. लाईट वेट आहे ऍक्च्युली. हे जास्त हेवी पण नाही. कुठे कॅरी करायचं असेल तर खूप चांगलं आहे. आणि थोडंसं हे हँडल त्याचा मोठं आहे. थोडंसं हलकं छोटं असायला पाहिजे होतं. बाकी ते हँडल एवढं मोठं आहे की हा स्टँड आहे, त्यामुळे ते एवढं मोठं वाटतं नाही. जनरली हा खूप चांगला स्टँड आहे. ट्रॅव्हलिंग करताना हे खूप काम येणार आहे ॲक्च्युली. मला ते खूप चांगलं वाटलं. पण इकडे फक्त ब्रँडिंग लिहिली नाही, मला माहीत नाही कुठला ब्रँडचा आहे. ठीक आहे, लोकल पण असेल, चायना मॉडेल असेल, पण काल आपलं काम निघतंय ना, मग बस झालं. हे स्टँड, हे हँडल आहे, सॉरी हे हँडल आहे. हे पण काय, हे पण ग्रिप्स फक्त असे आहे. आणि हे रोटेट होतं ना, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की
आता तुला वाईड अँगल, हॉरिझॉन्टल या व्हर्टिकल काय शूट करायचं असेल तर त्यासाठी खूप हेल्प होणार. हे खरं चांगलं आहे. आणि ह्या जे लाईट आहे ते एक मला चांगलं वाटलं. एक इशू तुला पण कामाला येईल, तू पण याची काम करून चांगलं वाटलं खरंच. याची क्वालिटी पण मला चांगली वाटली. आणि हेच होतं अनबॉक्सिंग. आणि हा माझं मला नाही माहिती कसं करतात, मी हे फक्त ट्राय केलं हा फक्त एक व्हिडिओसाठी. पुढे पण करत राहूया अनबॉक्सिंग. हे तर माझ्या पहिल्या एक्सेसरीज आहे यूट्यूबसाठी. आणि हे खरंही खूप युजफुल ॲक्च्युली. हे खरंच खूप काम येणार आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. ट्रॅव्हल करताना कुठे असं टाईमलॅप्स घ्यायचा असेल तर खरंच काम मिळेल. आता बघूया. आता मी आज तर यूज नाही करणार, नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की याला यूज करीन. कुठे ना कुठेतरी काम नक्कीच येणार. आणि त्याचे रिव्ह्यू मी तुम्हाला त्याच ब्लॉगमध्ये सांगेन. की आता तर फक्त अनबॉक्स केलंय, यूज करायचं बाकी आहे. मी यूज करणार, ईशाली पण यूज करेल. मग तिच्याकडून पण आपण रिव्ह्यू घेऊ. आणि तुम्हाला कसा वाटला हा गिम्बल, ॲक्च्युली गिम्बल ट्रायपॉड जे आहेत जे पण त्याला बोलतात ते, तर तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मला कसं वाटेल ते तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच कळवेल. सो हाच होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. इफ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तिन्ही करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. आय होप तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कुठेतरी आपण गेलो तर आपण नक्की शूट करूया. हा थोडे लेट येत आहेत व्हिडिओ का की मी थोडं बिझी. मला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. Flying through the clouds, I see you in the crowd. Just know I got you.